मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश ग्रामर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण ग्रामरच्या लेक्चर्समध्ये आज व्हॉइस हा चॅप्टर पाहणार आहोत. व्हॉइस म्हणजेच प्रयोग. या व्हॉइस हा जो टॉपिक आहे आज आपण पाहणार आहोत. तर मग व्हॉइस म्हणजे नेमकं काय? व्हॉइस म्हणजे नेमकं काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉइसचे दोन प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. यालाच मराठीमध्ये कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग असं त्याला म्हणतात. मग व्हॉइस म्हणजे काय? तर अगोदर त्याची व्याख्या आपण पाहूयात. लिहा. कर्त्याची किंवा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी असते, त्याला कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जुळणी असते त्यालाच प्रयोग असे म्हणतात. तर म्हणजे कर्ता आणि कर्म या दोघांची क्रियापद जे असतात यांच्याशी जी जुळणी म्हणजे परस्पर संबंध जो असतो याला वाटल्यास आपण सोप्या भाषेमध्ये असे म्हणू शकतात, कर्ता, कर्म व क्रियापद यांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध म्हणजे प्रयोग किंवा व्हॉइस होय. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकाशी असलेला परस्पर संबंध म्हणजेच काय? प्रयोग होय. तर मग हे जे प्रयोग आहेत त्या म्हणजे प्रयोग कधी होतो? याचे दोन प्रकार आहेत. जर वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद असेल, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे दिलेल्या वाक्यात जर कर्म असेल तरच प्रयोग होतो. हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहिती पाहिजे. जर कर्म नसेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याचा प्रयोग होत नाही. त्याच्यामुळं हे सुद्धा लक्षात ठेवा. मग या प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. एक पहिला प्रकार तो म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. प्रयोगाचे पुढील दोन प्रकार पडतात. तर मग ते दोन प्रकार कोणते आहेत पाहूया. पहिला प्रकार आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा प्रकार पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे या प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. तर मग ऍक्टिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हणतात. मराठीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हणतात. मग ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तर पहा, जर दिलेले वाक्य कर्त्याने सुरू होत असेल, एक्झाम्पल इथे तुम्ही पुढं, ही राइट्स अ लेटर. हे एक्झाम्पल ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसचं एक्झाम्पल काय आहे पहा, अ लेटर. याच वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस जर करायचा असेल तर तो असा होतो, अ लेटर इज written by him.
आता पहा हे दोन्ही हे वरचं जे एक नंबरचं एक्झाम्पल जे आहे उदाहरण ते आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं आणि त्याच्या खाली दिलेलं जे आहे ते आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. मग याच्यामधून आपल्याला म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला ओळखता येईल आणि त्याचं म्हणजे या व्हॉइसवर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. फक्त 10वीच्याच एक्झाम मध्ये नाही, 10वी असेल, 10th क्लास, 12वी असेल, 12वी असेल, त्याच्यानंतर पुढची जे वेगवेगळे म्हणजे 6, 7, 8 पासून सुद्धा व्हॉइसचा तुम्हाला काही भाग आहेत काही क्लासमध्ये. याशिवाय स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हॉइस हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे लक्ष द्या. या ठिकाणी बघा जे ऍक्टिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा. ज्या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापद असतं आणि नंतर कर्म. म्हणजे वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट क्रियापद अधिक कर्ता अधिक क्रियापद आणि कर्म अशी जर रचना असेल तर तो असतो ऍक्टिव्ह व्हॉइस. कर्तरी म्हणजे वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. वाक्याची सुरुवात कशाने होत असते? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याने होते आणि कर्त्याच्या नंतर काय असतं? क्रियापद असतं. क्रियापदाच्या नंतर कर्म असतं. अशी जर वाक्याची सुरुवात असेल तर तो असतो ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस पहा वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे? कर्म आलेलं आहे. नंतर सहाय्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं V3, इथं बाय वापरलं आणि कर्माची जे कर्ता जो आहे कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरली आहे, सेकंड केस वापरले आहे. मग अशा प्रकारे जर रचना असेल म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात कर्माने झाली तर त्याला म्हणायचे कर्मणी प्रयोग आणि कर्त्याने झाले तर कर्तरी. याच्या नावामध्येच आहे कर्तरी, कर्त्याने सुरुवात झाली कर्तरी प्रयोग ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्माने सुरुवात झाली तर पॅसिव्ह व्हॉइस. अशा पद्धतीने हे व्हॉइसचे दोन्ही प्रकार आहेत. तर याच्या डेफिनेशन आपण पाहूयात. या ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे रूपांतर करतात हे आपण पुढील नियमाद्वारे पाहणार आहोत. त्या अगोदर पाहूयात ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या दोन्हीच्या व्याख्या आणि एक्झाम्पल. तर लिहा ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. तर कर्तरी प्रयोग जो आहे त्याला काय म्हणतात? लिहा ज्या वाक्यात क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते त्यास ऍक्टिव्ह व्हॉइस असे म्हणतात. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग असे म्हणतात. त्यानंतर पहा आता वाक्यात दिलेलं उदाहरण आहे आय राईट अ लेटर. तुम्हाला एक्झाम्पल दिले आय राईट लेटर. किंवा दुसरं उदाहरण पहा लता sang a song. लता sang a song. पहा या पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता काय आहे? आय आहे. त्यानंतर कर्त्यानंतर काय आहे? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर कर्म आहे. कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी रचना आहे. म्हणून वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली आहे, त्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइस. लता sang a song. वाक्याच्या सुरुवातीला काय आहे? लता हा सब्जेक्ट आहे. sang क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि दुसरं रूप आहे आणि a song हे जे या ठिकाणी आहे ते कर्म. मग जर कर्ता अधिक कर्म आणि क्रियापद, कर्ता क्रियापद आणि कर्म अशी रचना असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. त्यानंतर पुढे पहा गोपाल विल रीड अ बुक. गोपाल विल रीड अ बुक. या वाक्याच्या सुरुवातीला काय आहे? गोपाल हा सब्जेक्ट आहे, सहाय्यकारी क्रियापद
आणि त्याच्या पुढं कर्म. अशी जर रचना असेल वाक्याची तर त्या व्हॉइसला ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. कोणता व्हॉइस? ऍक्टिव्ह. आणि मराठीमध्ये त्याला म्हणायचे कर्तरी प्रयोग. मग आपण जे आतापर्यंत टेन्स जो पाहिला, टेन्सचे एकूण जे 12 प्रकार होते, 12 उपप्रकार, आणि त्या 12 उपप्रकारामध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले, उदाहरण पाहिले, ते सर्व उदाहरण जे होते ते ऍक्टिव्ह व्हॉइसचे होते. सर्व उदाहरण म्हणजे सर्व टेन्सचे जे फॉर्म्युले आहेत ते सर्व फॉर्म्युले वापरले जर आपण आणि त्यानुसार जर सेंटेन्स केले ते सर्व सेंटेन्स या ऍक्टिव्ह व्हॉइसचे होतात. फक्त आता आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस माहिती आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय माहित आहे, फक्त आपल्याला शिकायचा तो म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तर तो त्याच्या अगोदर व्याख्या आणि त्यानंतर तो कसा करायचा आहे ते सुद्धा आपण पाहूया. तर लिहा दुसरा प्रकार व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. आता याच्यामध्ये हा जो दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग, याला काय म्हणतात? याची व्याख्या बघा. ज्या वाक्यात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलते. कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलते त्यास कर्मणी प्रयोग म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे म्हणजे कर्माप्रमाणे बदलते त्याला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग. आता मग या कर्मणी प्रयोगामध्ये प्रयोगाचं एक्झाम्पल पाहूयात. याच्या अगोदर आपण उदाहरण पाहिलंच होतं. तर पहा, सुरुवातीला एक्झाम्पल पाहिलं होतं काय? आय राईट अ लेटर असं एक्झाम्पल आहे. तर मग त्याचंच काय होतं पॅसेज? अ लेटर इज रिटन बाय मी. लेटर इज रिटन बाय मी हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं सेंटेन्स पाहिलं होतं. लता sang a song. A song was. लता sang a song असं पाहिलं होतं कारण की sang हे भूतकाळाचं वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स आहे तर मग त्याच्यामध्ये was किंवा verb was येईल या ठिकाणी. A song was sung by लता. आणि तिसरे सेंटेन्स जे होतं सिंपल फ्युचर टेन्स होतं. गोपाल विल रीड अ बुक. आता त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल अ बुक विल बी रीड बाय गोपाल. आता पहा पॅसिव्ह व्हॉइस जो आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय सांगितलं आहे? जर वाक्याच्या सुरुवातीला कर्म असेल, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असेल, क्रियापदाचं तिसरं रूप असेल, वाक्यात कर्ता बायने जोडला असेल तर त्याला म्हणायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. तर आपण या ठिकाणी तिचे वैशिष्ट्य सुद्धा म्हणजे लिहू शकतो. पॅसिव्ह व्हॉइस नेमकं कसं ओळखायचा? तर अगोदर हे समजून घ्या की पॅसिव्ह व्हॉइस कसं झालंय तयार. वाक्याच्या सुरुवातीला काय आहे? ऑब्जेक्ट आहे. इथं काय सुरुवातीला ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी काय आहे? तिन्ही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यात बाय आहे म्हणजे कर्ता जो होता तो बायने जोडलेला आहे, लता या ठिकाणी. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लक्षात ठेवा कर्ता म्हणजे वाक्यात कधी असतो कधी नसतो सुद्धा. कर्ता कधी असतो नसतो सुद्धा. पण वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. लिहून ठेवा. दिलेल्या वाक्यात किंवा असे लिहू शकतात फक्त सकर्मक क्रियापदांचाच पॅसिव्ह व्हॉइस होतो. पॅसिव्ह व्हॉइस. सकर्मक म्हणजे काय? बऱ्याच जणांना इथं हे झालं असेल. सकर्मक म्हणजे काय?
सकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये कर्म असतं, ज्या वाक्यात कर्म असतं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्म असेल तरच पॅसिव्ह वॉइस होईल, कर्म नसेल तर पॅसिव्ह वॉइस होत नाही. आता काय काय वाक्य असतात त्याच्यामध्ये दोन कर्म असतात आणि त्या दोन कर्म असतील तर मग कोणतं कर्म घ्यायचे वाक्याच्या सुरुवातीला आणि पॅसिव्ह वॉइस कसा करायचा आहे हे सुद्धा आपण पुढे पाहूयात. आता या पॅसिव्ह वॉइसची वैशिष्ट्ये जे आहेत ते आपण लिहूयात. नेमकं वैशिष्ट्य काय, कसं ओळखायचंय पॅसिव्ह वॉइस. पहिलं वैशिष्ट्य, वाक्याच्या सुरुवातीस कर्म असते. म्हणजे पॅसिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्माने होते असे म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर कर्मानंतर सहाय्यकारी क्रियापद असते. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब. सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब कोणते आहेत मग, am, is, are, was, were, shall, should, have, has, had, shall, should, will, would हे मॉडेल ऑक्झिलरी सुद्धा आहेत, ते सुद्धा असतात कर्माच्या नंतर. मग त्यानंतर कर्माच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3, त्याला पास्ट पार्टिसिपल असे म्हणतात. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल इंग्लिश मध्ये म्हणतात, आपण सोप्या भाषेमध्ये V3 असं म्हणतो. क्रियापदाचे तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल असते. आणि पुढचं वैशिष्ट्य, वाक्याचा कर्ता बाय ने जोडलेला असतो. काही वाक्यामध्ये बाय म्हणजे कर्ता नसेल दिला तर बायने वाक्यात कर्ता जोडला जात नाही. आणि तो जो कर्ता जोडलेला आहे त्या कर्त्याची द्वितीय विभक्ती असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. कर्ता बायने जोडलेला असतो व कर्त्याची विभक्ती द्वितीय असते. कर्त्याची विभक्ती कोणती असते, द्वितीय. अशा प्रकारे हा पॅसिव्ह वॉइस जो आहे तो आपल्याला म्हणजे त्याचे वैशिष्ट्ये आहेत आणि तो ओळखत असताना अशा प्रकारची जर वैशिष्ट्ये दिसली तर त्यात वाक्याचा व्हॉइस पॅसिव्ह वॉइस आहे असं तुम्ही समजू शकता. तर मग अशा या पॅसिव्ह वॉइस मध्येच जर ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य बदलायचं जर असेल, आता झालं ही सर्वसाधारण माहिती ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस झालेली आहे. पण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये जर वाक्य रूपांतर करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला कशा प्रकारे करतात हे माहिती पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं सर्वांनी, म्हणजे काही बदल करावे लागतात कर्त्यामध्ये. प्रथमा विभक्ती जर कर्ता दिला असेल त्याची द्वितीय कशी करायची आणि काय होते द्वितीय हे पाहूयात. तर लिहा, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये व्हॉइस प्रयोग जो आहे त्या प्रयोग हा चॅप्टर चालू आपला. जर ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य रूपांतर करायचं असेल, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य रूपांतर करताना किंवा ट्रान्सलेट करताना ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये वाक्य रूपांतर करताना कर्त्याच्या विभक्तीमध्ये पुढील प्रमाणे बदल करायचे.
बदल करावे. आता काय करायचं बदल तर पहा, त्यासाठी एक चार्ट मी या ठिकाणी करायचा आहे, तयार करायचा आहे. असा चार्ट तयार करा ज्याच्यामध्ये की प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, असंही म्हणू शकतात. किंवा इथं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जर समजा एखादा कर्ता दिला असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस मध्ये काय बदल करायचा आहे. एव्ही म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस आणि पीव्ही म्हणजे पॅसिव्ह वॉइस, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर समजा तुम्हाला कर्ता आय असा दिलेला आहे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, तर त्या कर्त्याचा बदल तुम्हाला पॅसिव्ह वॉइस मध्ये ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिलेलं आहे आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये बदल करायचा आहे, तर त्याचा बदल होईल मी. म्हणजे आय या कर्त्याची द्वितीय विभक्ती मी अशी आहे. जर तुम्हाला कर्ता वी असा दिला वी, तर वी चा बदल काय होतो, अस असा बदल होतो. वी या कर्त्याचा बदल होईल अस. त्यानंतर जर तुम्हाला कर्ता ही असा दिलेला आहे ही, तर ही या कर्त्याचा बदल हिम असा होईल. कर्ता जर हर दिला असेल एच या हर, तर शी असा दिला असेल तर त्याचा बदल होईल हर. शी असा कर्ता दिलेला आहे तर त्याचा बदल होईल हर. त्यात इट असा तुम्हाला कर्ता दिला आहे त्याचा बदल इट असाच होतो. त्यानंतर जर समजा तुम्हाला यू असा कर्ता दिलाय, यू चा बदल सुद्धा यूज होतो. आणि जर कर्ता दे असा दिला असेल तर त्याचा बदल होईल दे. मित्रांनो, अशा पद्धतीनं जे कर्ते आहेत यांचे बदल तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता हे झाले सर्वनाम. या सर्वनामामध्ये बदल होत असतो, पण एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, जसं की आता समजा राम असं नाव दिलंय किंवा रमेश असं नाव दिलंय, तर त्याच्यामध्ये मात्र बदल होत नाही. राम असेल तर रामच लिहायचंय, सीता असेल त्याचा बदल सीता असाच म्हणजे करायचा आहे. म्हणजेच ह्या फक्त सर्वनामामध्ये हा बदल होतो, द्वितीय त्यांचे होते आणि ते काय होते हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. आणि तशा प्रकारे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य रूपांतर करत असताना, ट्रान्सलेट करत असताना तसा बदल करणं गरजेचं आहे. बघा, डबल एक सांगतो. आय चा बदल काय होतो मी, वी चा बदल अस, ही चा बदल हिम, शी चा बदल हर, इट यू हे दोनही जे आहेत ते सारखेच राहतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि याशिवाय जे नाउन असतात, कोणतंही नाउन असेल म्हणजे प्रॉपर नाउन, त्यांचा बदल मात्र तोच राहतो. तर आणि त्याचा बदल देव असा होतो. जर समजा तुम्हाला पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स दिलेलं आहे आणि ते सेंटेन्स ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करायचंय, तर त्यावेळेस सुद्धा काय करायचंय, मी चा बदल आय असा करायचा आहे, अस चा बदल वी असा करायचा, हिम चा बदल ही, हर चा शी, इट चा यू चा यू सेम आहे, देव असेल तर दे. आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर त्या प्रमाणे बदल करू शकता. त्यापुढे पाहूया. आता मित्रांनो लक्ष द्या, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करत असताना हा विभक्तीमध्ये कशा प्रकारे बदल होतो हे आपण पाहिलेले आहे. पण आता याशिवाय आपण पाहिलं होतं की म्हणजे पॅसिव्ह वॉइस जर करायचं असेल तर वाक्याच्या सुरुवातीला कर्म घ्यावं. आता मग वाक्याच्या सुरुवातीला कर्म घ्यायचं आहे, पण जर तुम्हाला काही काही वाक्यामध्ये दोन कर्म असतात, जसं की पहा फॉर एक्झाम्पल दिलेलं वाक्य जर तुम्हाला म्हणजे दोन कर्म असले त्या वाक्यामध्ये, तर मग अशा वेळेस काय करायचंय, ही गिव्स मी अ पेन असं सेंटेन्स आहे. ही गिव्स मी अ पेन. आपल्या पॅसिव्ह वॉइस करत असताना, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करत असताना हे ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे. ए व्ही म्हणजेच काय आहे, ऍक्टिव्ह वॉइस. आणि आता आपल्याला करायचं पी व्ही म्हणजे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य रूपांतर करायचंय, पण वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅसिव्ह वॉइस करत असताना वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं असतं, ऑब्जेक्ट.
ऑब्जेक्ट घ्यायचंय, मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे पण त्यासाठी मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कर्म आपल्याला शोधणं गरजेचं आहे. कर्म कसं शोधायचंय, कर्म कसे शोधावे, कर्म कसे शोधावे. तर मग याच्यासाठी आपल्या वाक्यातील जे मुख्य क्रियापद असतात त्या क्रियापदाला प्रश्न विचारावा लागतो. क्रियापदाला प्रश्न विचारायचा असतो. व्हॉटने जर प्रश्न विचारला, व्हॉट, WHET व्हॉट, व्हॉट म्हणजे काय, व्हॉटने प्रश्न विचारायचा. जर समजा त्या वाक्यामध्ये व्हॉटने जर क्रियापदाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला म्हणजे कर्म येतं. आणि जर समजा या क्रियापदामध्ये एखाद्या वाक्यात दोन जर कर्म असतील आणि ते दोन कर्म आहेत, एक व्हॉटने विचारलं तर आपलं वस्तुवाचक कर्म, वस्तुवाचक म्हणजे प्रत्यक्ष कर्म असं उत्तर येतं. आणि जर व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचार, जर समजा व्यक्ती असेल कर्म त्यामध्ये तर हुमने प्रश्न विचार, हुम म्हणजे कोणाला. आता वरील वाक्य पहा, जर मी व्हॉट या शब्दाने जर प्रश्न विचारला वाक्याला तर काय उत्तर येतं. आता पहा, व्हॉट डज ही गिव्ह मी, व्हॉट डज ही गिव्ह मी या प्रश्नाचं उत्तर येतं अ पेन. व्हॉट डज ही गिव्ह मी म्हणजेच काय, तर व्हॉट डज ही गिव्ह मी, त्याने मला काय दिलं, पेन. या वाक्याचा अर्थ काय, ही गिव्हज मी अ पेन, मला त्याने पेन दिला, तो मला पेन देतो. ही गिव्हज मी अ पेन, तो मला पेन देतो असं वाक्य आहे. व्हॉट, तो मला काय देतो, तो मला काय देतो तर पेन देतो. मग आता हुमने प्रश्न विचारा, हुम डज he give a pen, whom does he give a pen, whom does he give a pen. तर या वाक्याचं उत्तर काय येत आहे, मी हा या ठिकाणी काय आलेला आहे, whom या प्रश्नाचं म्हणजे उत्तर म्हणजे कर्म आलेला आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये किती कर्म आहेत, दोन कर्म आहेत, एक आहे मी आणि दुसरा आहे अ पेन. तर मग हे दोन कर्म आहेत. मग आता या दोन कर्मापैकी आपल्याला कर्म तर घ्यायला सांगितलं पॅसिव्हाइज करत असताना, पण मग पॅसिव्हाइज करायचं आहे तर कोणतं कर्म घ्यायचंय. तर मग लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं हा म्हणजे पॅसिव्हाइज मध्ये सर्वात महत्वाचं हे सांगत आहे मी. जर समजा दोन कर्म असतील, दोन्ही घ्यायचे नाही तर दोन्हीपैकी एका वाक्याने तुम्ही अगोदर म्हणजे सुरुवात करू शकता. पण अगोदर हे कर्म म्हणजे नेमकं काय आहे हे पण आपण लगेच समजून घेऊ, कारण कर्म आणि प्रयोग आपल्याला पाहायचा आहे. आणि कर्म असेल तरच पॅसिव्हाइज होतं. कर्म आहेत पण दोन कर्म आहेत. मग आता हे दोन कर्म कोणते आहेत, या ठिकाणी एक कर्म जे आहे मी, जर समजा मी हा व्यक्ती आहे आणि व्यक्ती जर असेल, जर व्यक्ती असेल तर आपल्याला त्या व्यक्तिवाचक कर्म म्हणजे त्याला व्यक्तिवाचक कर्म म्हणतात. आणि वस्तू असेल तर वस्तुवाचक. तर वस्तुवाचक कर्म जे असतं त्या वस्तुवाचक कर्माला डायरेक्ट ऑब्जेक्ट इंग्लिश मध्ये म्हणतात. काय म्हणतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट. कर्माचे दोन प्रकार आहेत, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. या डायरेक्ट ऑब्जेक्टला मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात, मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म. आणि याला आणखी एक नाव आहे डायरेक्ट ऑब्जेक्टला, ते म्हणजे वस्तुवाचक कर्म, वस्तुवाचक कर्म. आणि जो दुसरा एक आणखी प्रकार आहे तो म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्माचा दुसरा प्रकार, यालाच अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात, अप्रत्यक्ष कर्म. आणि अप्रत्यक्ष कर्माचं दुसरं नाव आहे व्यक्तिवाचक कर्म. काय नाव आहे, व्यक्तिवाचक कर्म. बघा कर्माचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दुसरा डायरेक्ट ऑब्जेक्टला काय म्हणतात, प्रत्यक्ष कर्म, मराठीमध्ये त्याला वस्तुवाचक कर्म. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टला अप्रत्यक्ष कर्म, मराठीमध्ये त्याला दुसरं नाव व्यक्तिवाचक कर्म. आणि आता हे जे दोन कर्म आहेत, दोन जे कर्म आहेत, दोनही म्हणजे कोणताही अगोदर एक कर्म घेऊन आपण वाक्याचं पॅसिव्हाइज करू शकतो. मग आता आणि ते दोन्ही पण बरोबर कोणतेही केलं चालतं. आता पहा, जर आपण मी हे वाक्याच्या सुरुवातीला घेतलं आणि
जर पॅसिव्ह वॉइस केला तर ते वाक्य कसं होईल बघा. सर्वांना समजलं असेल डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्टचे दोन प्रकार आहेत. जर वाक्याची सुरुवातीला मी घ्यायचं असेल, आता वाक्याचे मी तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये करत असताना एक चार्ट आपण पाहिला विभक्ती मध्ये बदल. आता आईचा बदल मी होतो, आय या विभक्तीचा बदल काय होतो मी, तसंच मीचा बदल काय करायचा आपल्याला तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी मी असं आहे त्यामुळे तर मीचा बदल होईल सुरुवातीला आय. तर मग आय वाक्याच्या सुरुवातीला घेतलेला आहे, त्यानंतर आता या ठिकाणी होईल आय एम, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स आहे, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे म्हणून घेतोय आय एम. आयच्या नंतर एम येतं, आय एम क्रियापद गिव्ह या क्रियापद सुरू गिवन, आय एम गिवन अ पेन, त्यानंतर ऑब्जेक्ट गिवन अ पेन बाय, आणि हा जो कर्ता वाक्याच्या सुरुवातीला दिला आहे त्याचा हीचा बदल काय होतो हिम. आय एम गिवन अ पेन बाय हिम. बघा अशा प्रकारे हे जे वाक्य आहे आय एम गिवन अ पेन हे वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये झालेलं आहे. ही झाली पहिली पद्धत, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला पहिलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन म्हणजे व्यक्तिवाचक कर्म घेऊन आपण हे पॅसिव्ह वॉइस केलेलं आहे. कोणतं घेतलं वाक्याच्या सुरुवातीला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म, त्याला व्यक्तिवाचक कर्म हे घेतलं आणि पॅसिव्ह वॉइस केला, हे पण बरोबर आहे. आता पेन अ पेन हे वाक्य हे दुसरं कर्म आपण घेऊन सुद्धा वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करू शकतो. आता अ पेन जर सुरुवातीला घेतलं अ पेन, सहाय्यकारी क्रियापद येईल एम इज आर पैकी इज, अ पेन इज गिवन. आता या ठिकाणी हा मी जो आहे आपल्याला फक्त तशा तसा घेता येत नाही, फक्त या ठिकाणी टू जोडावं लागतं. अ पेन इज गिवन टू मी, इथं लक्षात ठेवायचंय. व्यक्तिवाचक कर्म ज्यावेळेस आपण पॅसिव्ह वॉइस करायचं आहे आणि जर वाक्याच्या सुरुवातीला जर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलं, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म घेतलं, तर त्याच्यानंतर मात्र व्यक्तिवाचक कर्माच्या अगोदर मात्र इथं टू लावायचं विसरायचं नाही. अ पेन इज गिवन टू मी बाय हिचा बदल ही. अशा प्रकारे तुम्हाला हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येईल. बघा म्हणजे कोणताही कर्म जरी घेतला तुम्ही तरी दोन्ही प्रकारे तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करता येतो. पण जर एकच कर्म असेल तर त्याच्यापेक्षा सोपं आहे, जर दोन असतील तरच तुम्हाला म्हणजे हे लक्षात ठेवावं लागेल. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस जर दोन वाक्यात कर्म असतील तर कशा प्रकारे करायचे पाहिलेले. तर आता त्यापुढे पाहूयात एक्झाम्पल काही. आता सरळ लक्षात ठेवा की प्रत्येक जे आपण टेन्स पाहिले टेन्सचे उपप्रकार, तर टेन्सच्या उपप्रकारांचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसं होतं ते पाहूयात. आता लिहा पहिला जो प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स चे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर, ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करणे. आता ते कसं करायचंय पहा. एव्ही टू पीव्ही असे म्हणू शकतो आपण. मग लक्षात ठेवा सर्वांनी. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे की ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे जे सिंपल प्रेझेंट टेन्स जे आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे हे मला लक्षात ठेवायला सांगितलं होता. त्याचा फॉर्म्युला आहे एस प्लस V1 प्लस ओ. हा फॉर्म्युला कशाचा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला, आणि याच फॉर्म्युल्याला आपण ऍक्टिव्ह वॉइस मधील फॉर्म्युला असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ऍक्टिव्ह वॉइस मधला हा फॉर्म्युला आहे. आता हा ऍक्टिव्ह वॉइस मधला फॉर्म्युला आहे, तर पॅसिव्ह वॉइस मधला फॉर्म्युला सुद्धा आपण तयार करू शकतो याच मदतीच्या आधारे. एकतर काय करायचं मग फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकतात किंवा नियम सुद्धा त्याला तयार करता येतात. बघा आता वाक्याच्या सुरुवातीला जर समजा हे ऑब्जेक्ट पॅसिव्ह वॉइस सुरुवात कशाने होते? ऑब्जेक्ट ने होते ओ. त्यानंतर जर दिलेलं वाक्य म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे त्याच्यामुळे एम इज किंवा आर, एम इज किंवा आर या तिन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. त्यानंतर V3, त्यानंतर बाय जोडायचं आणि वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट जे क्रियापदाचे कर्ता जो आहे ते कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची आहे. हे तुम्हाला करायचे.
आता म्हणजे हे सोप्या पद्धतीने सांगितलं आहे एकदम, म्हणजे जर पाठ असेल तुम्हाला सूत्र फॉर्म्युला ऍक्टिव्ह व्हायचा तर लगेच पॅसिव्ह व्हायचा फॉर्म्युला वापरायचा. वाक्याच्या शेवटी जे कर्म आहे ते सुरुवातीला घ्यायचं. एम इज आर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. एम सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर हे टू बी चे वर्तमान काळाचे रूप आहे. सहाय्यकारी क्रियापद टू बी चे वर्तमान काय रूपे कोणती आहेत? एम इज आर तिन्ही आहेत. आयच्या नंतर एम घेतात. जर तृतीय पुरुष असेल करता एकवचन तर इज घेतात आणि तृतीय पुरुष अनेक वचनी असेल तर आर घेतात. क्रियापदाचं तिसरं रूप 100% पॅसिव्ह मला 100% लक्षात ठेवायचं. क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट तर येणार. त्यात बाय हा कर्त्याला जोडला असतो आणि कर्त्याची द्वितीय विभक्ती केली असेल. पण याशिवाय जर समजा तुम्हाला नियमाद्वारे लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा बघा काय नियम आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स मधून टेन्सचे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचे. तर पहिला नियम लिहा. वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यावे. वाक्याच्या सुरुवातीस कर्म घ्यावे. त्यानंतर दुसरा नियम काय आहे पहा. बघा आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी नियम म्हणजे तुम्ही फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवू शकता आणि नियम सुद्धा तुम्हाला जे सोपं तुम्हाला वाटतं ते तुम्ही लक्षात ठेवा. वाक्याच्या सुरुवातीला काय करायचंय? कर्म घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे कर्मानंतर टू बी चे वर्तमान काळी रूप म्हणजे वर्तमान काळी रूप कोणते आहेत? एम, इज किंवा आर. योग्य ते घ्यावे. कर्माच्या नंतर वर्तमान काळी रूप घ्यायचे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल करत असताना. त्यानंतर तिसरा पुढं नियम कर्माच्या नंतर एम, इज, आर तिन्हीपैकी एक घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं? पॅसिव्ह करत असताना मुख्य क्रियापदानंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल घ्यावे. पास्ट पार्टिसिपल म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे त्याला V3 असं म्हणतो घ्यावे. त्यानंतर चौथा नियम त्यानंतर बाय घेऊन कर्त्याची द्वितीय विभक्ती करायची. द्वितीय विभक्ती लिहावी किंवा करावी. तर अशा प्रकारे हे नियम आहेत ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करत असताना. मग आता याचं एक्झाम्पल बघूयात आपण. बघा एक्झाम्पल इथे एक सुरुवातीला पाहूयात. उदाहरणामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. सी सिंग अ सॉन्ग असं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आता याच एक्झाम्पलचं पॅसिव्ह वॉइस हे वाक्य ऍक्टिव्ह वॉइस दिलेलं आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं तुम्हाला. मग आता बघा अगोदर चेक करूयात ऍक्टिव्ह वॉइस फॉर्म्युला बरोबर आहे का. सब्जेक्ट आहे वाक्य सुरुवातीला. त्याच्यानंतर काय आहे? V1 आहे आणि इथं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. आता याचं पॅसिव्ह वॉइस करायचंय. आपल्याला इथं वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायला सांगितलं? ऑब्जेक्ट घ्यायला सांगितलं आहे. ऑब्जेक्ट घ्यायचंय. आता तुम्हाला सांगितलं होतं की ऑब्जेक्ट कसं ओळखायचं. जर समजा माहित असेल तर ठीक आहे, नाही तर वाक्याच्या जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचारू शकता. व्हॉट डज शी सिंग? आन्सर इज अ सॉन्ग. एकच क्रियापद आहे. इथं क्रियापद दोन नाही, एक क्रियापद आहे. काय क्रियापद आहे? सॉरी कर्म काय आहे? एकच कर्म आहे ते म्हणजे अ सॉन्ग. वाक्याच्या सुरुवातीला घ्या अ सॉन्ग. त्यानंतर काय सांगितलंय? एम, इज किंवा आर त्यापैकी किंवा दुसऱ्या नियमानुसार सांगितले. कर्मानंतर टू बीचं वर्तमान काळी एम, इज, आर पैकी योग्य रूप घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे.
एम येईल का नाही, इज या ठिकाणी अ सॉन्ग इज. त्यानंतर V3 जे सिंग हे जे क्रियापद आहे या सिंग या क्रियापदाचं V3 सिंग सॅंग संग असं होतं, त्याच्यामुळे ते संग SUNG संग. सॉन्ग इज संग. त्यानंतर काय सांगितलंय क्रियापदा तिसऱ्या रूपानंतर बाय BY बाय. त्याच्यानंतर काय सांगितलं जो कर्ता आहे हा वाक्याचा कर्ता शी, म्हणजे शी या कर्त्याचा बदल आपण चार्ट घेतला होता, त्याच्या अगोदर लिहिला होता. चार्ट मध्ये शीचा बदल काय होतो सांगितलं तर हर असा बदल होतो, त्यामुळे तो हर. तर अशा प्रकारे मित्रांनो इतक्या सोप्या पद्धतीने ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर आपण पाहू शकता. अ सॉन्ग इज संग बाय हर. किंवा ह्या नियमाचा सुद्धा जर तुम्ही उपयोग केला तरी सुद्धा ते लक्षात ठेवा. किंवा हे फॉर्म्युले जे दिले तुम्हाला त्या दोन्ही पैकी कोणती जी सोपी तुम्हाला वाटते पद्धत त्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करू शकता. तर आता त्यापुढचे काही एक्झाम्पल आपण घेऊयात. त्याचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं तर पहा. आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो या वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसं होईल पहा. वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायला सांगितलंय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट, मग घ्या मँगो इज. एमिजार पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायला सांगितले. मँगो इज क्रियापदाचं तिसरं रूप ईट या क्रियापद तिसरं रूप होतं इटन EATEN इटन. त्यानंतर वाक्याचा म्हणजे क्रियापदानंतर बाय आणि जे करता दिलेला त्या कर्त्याची विभक्ती बदलायची. आयचा बदल होईल मी आणि म्हणून वाक्य होईल मग हे ऍक्टिव्ह वाक्य होतं तर AV होतं तर PV केलंय. अ मँगो इज इटन बाय मी. अ मँगो इज इटन बाय मी. अशा पद्धतीनं वाक्यांची पॅसिव्ह व्हॉइस आपण करू शकतो. त्यानंतर पहा दे प्ले अ क्रिकेट असं सेंटेन्स दिलं तर मला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलं आहे. तर त्याचं काय होईल वाक्याची जे कर्म आहे ते कर्म वाक्याच्या सुरुवातीला घ्या. क्रिकेट इज प्लेड बाय. देचा बदल काय होईल दे. अशा प्रकारे तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स जर वाक्य दिलं असेल त्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांचं रूपांतर करू शकतात. आणि मग अशाच पद्धतीनं आणखी कंटिन्यू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा इतर जे टेन्सचे प्रकार आहेत त्यांचं रूपांतर कशा प्रकारे करायचंय. एकूण 12 टेन्स आहेत, 12 उपप्रकार. त्या 12 प्रकारापैकी फक्त 8च उपप्रकारांचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होतं आणि ते कोणतं होतं आणि कशा पद्धतीने करायचे आपण पाहूयात. तर या ठिकाणी आपण आज थांबूयात. धन्यवाद.